वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत अशी ही जिलेबी. आपण यामध्ये दही, सोडा काहीही न वापरता अगदी झटपट अशी ही आपण जिलेबी तयार केलेली आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत अशी फक्त 15 मिनिटात ही जिलेबी तयार होते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील. तर सुरुवातीला आपण पाक करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी इथं 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. कोणत्याही एका वाटीने आपल्याला हे सगळं प्रमाण असं सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1.5 वाटी आपण साखर वापरलेली आहे आणि त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता जिलेबीला कलर येण्यासाठी थोडा यामध्ये मी केशरी कलर घालून घेतलेला आहे. तुम्ही पिवळा कलर वापरला तरी चालेल. आता आपल्याला गॅस फुल्ल करून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला थोडासा चिकट पाक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण गॅस फुल्ल करून ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची. अगदी जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा पाक तयार होतो. कारण आपल्याला जिलेबीसाठी 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही. फक्त साखर विरघळली की आपल्याला थोडासा पाक चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे. आता पाकाला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून जिलेबीला आपल्या चकाकी छान येते, म्हणून थोडा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला हा पाक आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला याचा 1 तारी पाक करायचा नाही. जसं आपण गुलाबजामुनसाठी पाक करतो अगदी आपल्याला तशा पद्धतीनेच पाक करून घ्यायचा आहे. साधारण एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण साखर देखील विरघळलेली आहे आणि आता आपण याचा पाक चेक करूया. हाताला थोडासा याचा पाक आपण लावून बघायचा. हाताला थोडासा हा पाक चिकट लागायला लागला की समजायचं पाक आपला परफेक्ट आहे. गॅस आपल्याला यावेळी बंद करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हा पाक झाकून साईडला ठेवून द्यायचा आहे. आता हा पाक झाल्यानंतर आता आपण पीठ करून घेऊया. तर पीठ करण्यासाठी आपण ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी मोठ्या कटोऱ्याने सगळं सेट केलेलं आहे आणि जर आमटीची वाटी म्हणाल तर बरोबर 2 वाटी हा मैदा आहे आणि मोठी 1 वाटी आहे आणि आमटीची वाटी म्हणाल तर 2 वाटी हा मैदा आहे. आता यामध्ये अगदी चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्या जिलेबीला फ्लेवर असा खूप छान येतो आणि अगदी अशी जिलेबी आपली क्रिस्पी अशी कुरकुरीत तयार होते. त्यामुळे तूप यामध्ये नक्की वापरा. आता हे तूप पिठाला एक 2 मिनिट छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे जिलेबी आपली अगदी अशी कुरकुरीत आणि अशी खुसखुशीत तयार होते. एक 2 मिनिट हे पीठ असं छान असं मिक्स केलं की आता यामध्ये आपल्याला थोडासा कलर घालून घ्यायचा आहे. केशरी कलर मी पाकामध्ये वापरलेला आहे, त्यामुळे इथे देखील मी थोडासा केशरी कलर घालून घेणार आहे. आता आपण यामध्ये दही सोडा वापरलेला नाही, त्यासाठी आपण यामध्ये इनो वापरणार आहे. तर इनोचं 1 पाकीट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दही आणि थोडासा सोडा वापरला तरी चालेल. आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्त घालायचं नाही, लागेल तसंच अंदाजाने आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. कारण पीठ जास्त जर चुकून पाणी झालं तर आपलं पीठ पातळ होईल आणि आपली जिलेबी व्यवस्थित ही पाडता येणार नाही. त्यामुळे आपल्याला अंदाजानेच लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर करायचं आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये केशरी कलर घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये येलो कलर घालू शकता किंवा असंच तुम्ही प्लेन देखील ठेवू शकता. तर अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या आपल्याला या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ आपलं हे एकसारखं अगदी हलकं असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हे पीठ असं छान असं फेटून घ्यायचं आहे. पीठ आपलं इथं छान असं तयार झालेलं आहे. आता एका मी पायपिंग बॅगमध्ये हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि सुरुवातीचं टोक थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता जिलेबी गाळण्यासाठी तेल आपल्याला काय करायचं आहे, एकदम असं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने जिलेबी सोडून घ्यायची आहे आणि शेवटचं जे टोक असतं ते आपल्याला जिलेबीवरती आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. जिलेबी राऊंड मारून घ्यायचा आणि शेवटचं टोक आपल्याला जिलेबीवरती घालून घ्यायचं आहे. पण तेल आपलं अगदी हे कडकडीत गरम पाहिजे. जर तेल गरम नसेल तर जिलेबी आपली चपटी होते. त्यामुळे तेल कडकडीत छान गरम करायचं आणि त्यानंतरच जिलेबी सोडायची, नाहीतर जिलेबी आपली चपटी होऊ शकते. जर तुमचं तेल कोमट असेल किंवा अगदीच जर थोडंसं थंड असेल तर जिलेबी आपली अगदी व्यवस्थित होणार नाही, ती जिलेबी नक्कीच चपटी होणार. त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने जिलेबी घालून घ्यायचे. एखादा मिनिट झाला की छान याला आलटीपलटी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट छान याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही जिलेबी तळून घ्यायची आहे.
अगदी जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन ही जिलेबी आपली 15 मिनिटात जिलेबी तयार होते. कारण आपण दही सोडा काहीही न वापरता आपण यामध्ये इनो वापरलेला आहे. अगदी झटपट आणि अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम रसरशीत अशी जिलेबी तयार होते. तर आपण इनो यामध्ये वापरलेला आहे. दही सोडा तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही घालू शकता. एक साधारण 2 ते 3 मिनिट छान असं झालेलं आहेत आणि आता ही जिलेबी आपली छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे. आता ही जिलेबी आपण साईडला काढून घेऊया. पाक आपण झाकून ठेवलेला होता. पाक आपला कोमट आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जिलेबी पाकामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथं अशा पद्धतीने सगळी जिलेबी तळून झालेली आहे आणि आता ही जिलेबी मी साईडला काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सगळी जिलेबी या पाकामध्ये घालून घ्यायची आहे. गरम जिलेबीच मी पाकामध्ये डायरेक्ट घालून घेतलेले आहे, कारण पाक आपला पूर्णपणे कोमट झालेला आहे. त्यामुळे गरम गरम जिलेबी पाकामध्ये घालून घ्यायची आणि अगदी जास्त वेळ आपल्याला जिलेबी पाकामध्ये ठेवायची नाही. दुसरी बॅच तळेपर्यंत ही जिलेबी फक्त आपल्याला पाकात ठेवायची आहे. दुसरी बॅच तळली की लगेच आपल्याला ही जिलेबी साईडला काढून घ्यायची आहे. एखादा मिनिट झाला की आपल्याला ही जिलेबी अशा पद्धतीने अलटी-पलटी करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने छान असं पाक यामध्ये मुरला पाहिजे. पण जास्त वेळ आपल्याला जिलेबी पाकामध्ये ठेवायची नाही, नाहीतर ती जिलेबी कुरकुरीत होणार नाही. ती जिलेबी आपली सॉफ्टच राहील. त्यामुळे कुरकुरीत राहण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिट फक्त जिलेबी आपल्याला पाकामध्ये ठेवायची आहे. म्हणजे दुसरी बॅच आपली तळेपर्यंतच आपल्याला जिलेबी पाकामध्ये घालायची आहे. ती बॅच तळली की ही पाकातील आपल्याला जिलेबी साईडला काढून घ्यायची आहे आणि दुसरी बॅच तळलेली आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी ही 15 मिनिटात वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत अशी जिलेबी तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने दही सोडा न वापरता इनो वापरून नक्की जिलेबी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.